माफीबाबत सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये घोषणा देखील केलेली आहे। शेतकऱ्याची अखेर आता कर्जमाफी करणार। मुख्यमंत्र्यांनी केली सर्वात मोठी घोषणा। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची अधिकृत घोषणा झालेली आहे। येत्या 2 दिवसात कर्जमाफी होणार असल्याची सरकारची अर्जंट सूचना आलेली देखील आहे। पण त्यासाठी तुम्हाला 5 कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवावी लागणार आहेत, असं सरकारने आता सांगितलंय। ज्या शेतकऱ्याकडे ही 5 कागदपत्रे असतील त्यांची लगेच कर्जमाफी होणार आणि ज्या शेतकऱ्याकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया देखील आता सुरू झालेली आहे। 2 दिवसात या समितीची स्थापना अर्थ मंत्रालय कामाला लागलेले आहे। 2 लाखापर्यंत सरसकट आता कर्जमाफी करणार अशी बातमी देखील आता समोर येत आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता सर्व शेतकऱ्यासाठी आलेली आहे। कर्जमाफी आता देखील सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांची अर्जंट सूचना सर्व शेतकऱ्यासाठी आलेली आहे। ही 5 कागदपत्रे रेडी ठेवा। पुढील 2 दिवसात या 15 बँकेकडून 1.5 लाख रुपये आता कट होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता समोर येत आहे। अखेर राज्यातील शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। गेल्या 5 वर्षापासून वाट बघत असलेल्या कर्जमाफी अखेर येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर येत आहे। मुख्यमंत्री साहेबांनी देखील कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना अर्जंटमध्ये ही 5 कागदपत्रे तयार ठेवायला आता सांगितले। ज्या शेतकऱ्याकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यासाठी तुम्हाला समिती सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी नेमलेली आहे। येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये या 15 बँकेतील सरसकट 2 लाख रुपयाचे कर्ज आता माफ होणार आहे। या 15 बँकांना सरसकट 34,000 कोटीचा निधी देणार असल्याचं सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। परंतु ही 5 कागदपत्रे जे शेतकरी देतील त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचं समोर येतंय। आता येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये 15 बँकेतील सरसकट 2 लाख रुपये पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा देखील व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं कर्ज आता माफ देखील व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काही अर्जंट सूचना देखील करण्यात आल्या आहेत। राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यासाठी ही 5 कागदपत्रे तुम्हाला आता तयार ठेवायला सांगलेत। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या 15 बँकेतील कर्ज आता 2 दिवसाच्या आतमध्ये माफ करण्यात येणार आहे हे देखील समजणार आहे। तसेच सरकारच्या माध्यमातून कोणती 5 कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायला सांगितलेत आता हे मी सांगणार आहे। तुम्ही कोणत्याही बँकेतून जर शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून ही 5 कागदपत्रे मागणी केलेली आहे। आता कागदपत्रे 5 पैकी जुनेच असणार आहेत। उरलेली 3 कागदपत्रे सरकारने नवीन काढून तुम्हाला आता ठेवायला सांगितलेत। त्यामुळे सर्वांनी आता कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत असे देखील सांगितले आहेत। आता तुम्ही आता लक्ष देऊन आता बघायचं आहे। आता 5 पैकी यामधील एक जर तुम्ही कागदपत्र आता काढायचं विसरला तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तसंच तुम्ही कर्ज सरकारने सांगितलेल्या रकमेपेक्षा जास्त असेल, नेमकं जास्त कर्जमाफी सरकारने करावी असं तुम्हाला वाटत असेल तर यासाठी एक सोपी आयडिया देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे। 2017 ते 2025 पर्यंत तुम्ही शेती पिकासाठी कर्ज घेतला असेल तर तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी गुड न्यूज आता समोर आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून आता राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यासाठी तातडीची सूचना देखील देण्यात आलेली आहे। सरकारला आता केंद्र सरकारकडून म्हणजे नरेंद्र मोदी सरकारकडून निधी देखील मिळाला आहे। 34,000 कोटीचा निधी मिळाला असल्याचं आता बोललं देखील जात आहे। एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला जाऊन गेले होते। त्यावेळी पत्रकारांना बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही कर्जमाफी करणार आहोत। त्यासाठी सर्व कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी ही 5 कागदपत्रे आता तयार ठेवायची आहेत। आता मग 5 कागदपत्रे कोणकोणते आहेत, कोणत्या 15 बँकेतील आता पैसे कट होणार आहेत, कारण पुढील 2 दिवसाच्या आतमध्ये सरकार या 15 बँकेत पैसे तर सोडणारच आहे। त्यामुळे या 15 बँकेतील शेतकऱ्याचं सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज आता माफ करण्यात येणार आहे। त्यामुळे आता बघा पैसे तर आता माफ होण्याची शक्यता आहे, पण म्हणजे आता कर्ज माफ होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही 5 कागदपत्रे तुम्हाला आता तयार ठेवावी लागणार आहेत। परंतु तुम्ही ही कागदपत्रे जर काढायला गेला तर तुमचं कर्ज माफ करण्यात येणार आहे। आता कारण अगदी 2 दिवसाच्या आतमध्ये कागदपत्रे तुम्हाला आता काढून जमा करायचे आहेत। यामधील जे 5 कागदपत्रे आहेत त्यामधील 3 कागदपत्रे नवीन असल्यामुळे तुम्हाला तातडीने आत्ताच ही कागदपत्रे काढून ठेवायला सांगितलेलं आहे। यामध्ये अजून एक शेतकऱ्यासाठी सूचना आलेली आहे। फक्त गरीब शेतकऱ्याचीच कर्जमाफी करणार आहे। मग आता शेतकरी कोणकोणते शेतकरी आता गरीब आहेत ते देखील आता सरकार चेक करणार आहे।
परंतु 5 कागदपत्रे कोणती काढायची आहेत हे तुम्ही विसरू नका, कारण 5 कागदपत्रे काढल्याशिवाय तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तसेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं 2 लाख रुपयाच्या वरती जर तुमची शेती पिकासाठी मागील 5 वर्षामध्ये जर तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर 2 लाखाच्या वरती तुमचं कर्ज सरकारने आता माफ करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नेमकं त्यासाठी काही सोप्या आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे। त्या आयडिया सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी तुमच्या महत्त्वाचा 2 मिनिटाचा वेळ तुम्ही तर या व्हिडिओला दिला तर शेवटपर्यंत तुम्ही सर्व माहिती तुम्हाला समजणार आहे आणि तुम्हाला कर्जमाफीचा फायदा देखील होणार आहे। आता सर्व शेतकऱ्यांनी इकडे लक्ष देऊन बघा, कोणत्या 15 बँकेतील येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये तुमचं कर्ज आहे ते आता कर्ज माफ होणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्या बँका कोणकोणत्या आहेत तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। त्यानंतर लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये 5 कागदपत्र जी सरकारने तुम्हाला जमा करायला सांगितलेत ती 5 कागदपत्र तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। यामध्ये बँका सांगतो, सर्वात पहिल्यांदा जी बँक आहे ती म्हणजे देशातील सर्वात मोठी बँक आहे, ती सरकारच्या अंडर असलेली ती बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। बघा, तुम्ही पोस्टात जर शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर तुमचा कर्जमाफी तर होणारच आहे। आणि 2 नंबरची बँक आहे ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक। जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक या 2 बँकेमध्ये शेतकऱ्यांनी खूप सारं कर्ज काढलेलं आहे। यामधील सुद्धा कर्ज आता सरकारच्या माध्यमातून तुमचं आता माफ केलं जाणार आहे, परंतु ही 5 कागदपत्रे काढल्यानंतरच तुमचं कर्ज आता या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। त्यामुळे 5 कागदपत्रे कोणती आहेत तुम्ही नक्की लक्ष देऊन बघा। आता आपण या बँका बघत आहोत। त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। जवळपास 50 ते 60% शेतकऱ्यांनी या बँकेतील कर्ज काढलेला आहे, त्यामुळे या बँकेतील शेतकऱ्यासाठी मोठा दिलासा देखील आता मिळाला आहे। त्यानंतरची पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया। यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे शेतकऱ्याचे कटणार आहेत। या शेतकऱ्या सुद्धा या बँकेतील सुद्धा शेतकऱ्यांचं कर्ज आहे ते माफ होणार आहे, म्हणजेच आता या बँकेतून तुम्ही सरकारच्या माध्यमातून कर्ज येणार आहे। त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक। यामध्ये सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले होते, तर तुमच्या देखील साठी या सरकारच्या माध्यमातून गुड न्यूज आता आलेली आहे। तुमचे सुद्धा कर्ज आता संपूर्ण माफ करण्यात येणार आहे। परंतु ही 5 कागदपत्रे तुम्ही विसरला किंवा जर 5 कागदपत्रे तुम्ही नाही दिले तर तुम्हाला या कर्जमाफीचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही। त्यामुळे 5 कागदपत्रे तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता आपण या ठिकाणी बँका बघत आहोत। अजून कोणत्या बँका आहेत बघा, त्यामधील पुढची बँक आहे म्हणजे बँक ऑफ इंडिया। यामध्ये जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल तुमचं सुद्धा या कर्ज आता माफ करण्यात येणार आहे। त्यानंतरची पुढची बँक आहे बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक। या बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला आता कर्ज आता माफ करण्यात येणार आहे। दुसऱ्या बघायला तर जे संस्थेच्या बँका असतील सरकारच्या माध्यमातून हे कर्ज माफ आता करण्यात येणार आहे। आता 5 कागदपत्र सांगण्यास सुरुवात करत आहे। बघा, आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला 5 कागदपत्र सांगणारच आहे, परंतु त्याआधी सर्व शेतकऱ्यांना तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी समिती गठीत केली, म्हणजे समिती आता कर्जमाफीसाठी स्थापन केलेली आहे। एकादशीला पंढरपूरला ज्यावेळेस मुख्यमंत्री गेले होते त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना स्पष्टपणे सांगितले की समिती आम्ही स्थापन केलेली आहे, त्यामध्ये शेतकऱ्याचं कर्ज आहे ते आता माफ करण्यात येणार आहे। जेव्हा बँकांना समजलं ज्या बँकेतून तुम्ही कर्ज काढलं त्या बँकांना देखील कर्ज आता माफ करण्यात येणार आहे ही बातमी समजली तेव्हा बँकांना देखील आता धडाका उठवलाय। शेतकऱ्यांना फोनवर फोन येऊ लागलेत की कर्ज तुम्ही अर्जंट भरा, अन्यथा तुमच्यावरती जप्ती आणू, आम्ही घराकडे तुमच्याकडे येऊ, अशा प्रकारच्या धमक्या बँकाच्या शेतकऱ्यांना येऊ लागलेत। परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही चुकूनही कर्ज भरू नका। तुम्ही बँकाचे फोन आल्यावर त्यांना स्पष्टपणे आता तुम्ही सांगायचं आहे की सरकार जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा त्या ठिकाणी मंत्र्यांनी म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी कर्जमाफीचा शब्द दिलाय, त्यामुळे आम्ही कर्ज भरणार नाही हे तुम्ही त्यांना सांगायचं आहे। कर्जमाफी होण्याच्या बरोबर तोंडावर बँकेचे फोन तुम्हाला भराभरा येत असतात, त्यामुळे या फोनकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका। शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 कागदपत्रे सांगतो, सर्वांनी ते लक्ष देऊन कान देऊन ऐकायचं आहे। बघा, या 5 पैकी पहिली 2 कागदपत्रे जुनीच आहेत, परंतु काही नवीन अपडेट या जुन्या कागदपत्रे सांगितलेत। त्यानंतर 5 पैकी शेवटची 3 कागदपत्रे आहेत ते एकदम आता नवीन काढायला सांगितलेत, जी तुम्हाला तयार ठेवायला सांगितलेत। कोणतीही जर कागदपत्रे आहेत ते तर तुम्ही नाही दिले तर या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामधील जे पहिले कागदपत्र आहे सर्वांनी लक्षात ठेवा, ते म्हणजे तुम्हाला माहितच आहे कागदपत्र देशातील सर्वात महत्त्वाचं
कागदपत्र मानलं जातं ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. आधार कार्डवर जर चुका असतील तर हे तुमचं आधार कार्ड मान्य केलं जाणार नाही, त्यामुळे तुमचं कर्जमाफी होऊ सुद्धा शकणार नाही. मग आता तुमच्या आधारावर काही चुका असतील ते आता तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे. कार्डावरील तुमचं नाव ते पूर्ण आहे का ते सुद्धा तपासून घ्यायचं आहे. नंतर तुमची जन्मतारीख आहे का ते सुद्धा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. नंतर तुमच्या आधार कार्डवरचा पत्ता आहे तो पत्ता सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर मी या आधार कार्डचे जे झेरॉक्स कागदपत्र आता मान्य केलं जाईल. त्यानंतरचं 2 नंबरचं कागदपत्र अत्यंत महत्वाचं आहे. बघा, तुमचं 2 नंबरचं कागदपत्र म्हणजे तुमचं पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आता ते घाई धरलं जाणार आहे. म्हणजे पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना याचा फायदा आता होणार नसल्याची शक्यता सांगण्यात देखील आलेली आहे. पुढची बघा, जी 3 कागदपत्र सांगणार आहे म्हणजे 3 नंबरचं 4 नंबरचं कागदपत्र आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे ते नाही दिले तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा कोणताही होणार नाही. बघा, आता 2 नंबरचं कागदपत्र सांगितले तुम्हाला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, याचं कारणही तुम्हाला द्यावंच लागणार आहे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की आम्ही फक्त गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी आता करण्यात येणार आहे. मग आता गरीब शेतकरी म्हणजे नेमके कोण? ज्यांचं 2.5 लाख रुपयापेक्षा उत्पन्न कमी आहे आणि ज्याच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून गरीब शेतकरी म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायलाच पाहिजे, तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कोणकोणती कागदपत्र तर सांगायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात शेवटचं कागदपत्र अतिशय महत्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा. पुढचं कागदपत्र म्हणजे तुमचा रहिवासी दाखला, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी आहात का याचा पुरावा आता तुम्हाला द्यावा लागणार आहे. आता आपल्या राज्यामध्ये काही शेतकरी असे पण आहेत जे UP वरून, बिहार वरून, कर्नाटक वरून, मध्य प्रदेश वरून हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आता जगायला आले होते आणि त्यांनी शेती पण काही जणांनी घेतली आहे आणि त्यामध्ये त्यांनी कर्ज सुद्धा काढून ठेवलंय. आणि जे बनावट कागदपत्र काढून सरकारला आमची पण कर्जमाफी करा, आम्ही सुद्धा महाराष्ट्र राज्याचे आहोत असं त्यांनी दाखवत आहेत. त्यामुळे आता सरकारने 3 नंबरचं कागदपत्र तुम्हाला द्यायला सांगितले. तुमचा रहिवासी दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी आहात हे सरकारला आता पुरावा म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. 4 नंबरचं कागदपत्र अत्यंत महत्वाचं आहे, ते सांगितले तुमचा 7/12 उतारा सुद्धा लागणार आहे. आता 7/12 उतारा बघा तुम्हाला यासाठी लागणार आहे. 7/12 उतारा लागणार कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुमची जर जमीन 15 एकर, 20 एकर, 10 एकर, 20 एकर पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथून पुढे कर्जमाफीचा फायदा होणार नाही. कारण सरकारने स्पष्टपणे सांगितले की आम्ही फक्त गरीब शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी करणार आहे. सरकारने यामध्ये स्पष्टपणे जमिनीचा आकडा अजून सांगितला नाही, परंतु जास्तीत जास्त जमीन शेतकऱ्यांना याचा कर्जमाफीचा फायदा होणार आहे. त्यामुळे 7/12 उतारा तुम्हाला मागवलाय. त्यानंतर 5 नंबरचं शेवटचं कागदपत्र म्हणजे सगळ्यात महत्वाचं कागदपत्र बघा, तुमचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे. सरकार तुमचे उत्पन्न आता चेक करणार आहे. आता जर तुमचं उत्पन्न जास्त असेल या कर्जमाफीचा फायदा तुम्हाला होणार नाही. म्हणजे तुमचं उत्पन्न किती लाख असेल यावरून सुद्धा तुमची कर्जमाफी आता या ठिकाणी होणार आहे. आता महत्वाचं म्हणजे सरकारने अजून आकडा किती लाखाचा फिक्स केला नाही, परंतु जास्त उत्पन्न जर तुमचं असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. यासाठी 5 नंबरचं कागदपत्र तयार ठेवायचं आहे, म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आता शेतकरी मित्रांनो लवकरच कर्जमाफी होणार आहे, त्यामुळे तुम्ही आता तयार ठेवायचं आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच आज उद्या परवा घोषणा देखील करतील, त्यावेळेस तुमचं कर्जमाफी करण्यात येणार. आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे संभाजी अर्जुन तुराय जे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान.